बरेच लोक मला विचारतात, पोट कमी करायचं आहे, चरबी कमी करायची आहे, वजन कमी आहे पण भूक कंट्रोल होत नाही. भूक कंट्रोल कशी करायची म्हणजे कमी खाल्ले जाईल, चरबी कमी करायला मदत होईल. नक्कीच एक्स्ट्रा खाल्ल्यामुळेच पदार्थांचं, कॅलरीजचं फॅट्स मध्ये रूपांतर होत असतं. म्हणूनच जेव्हा तुम्हाला जास्त भूक लागते तेव्हा तुमचं फॅट डिपॉझिशन जे आहे ते जास्त होतं. म्हणजे काय तर पोटाची चरबी वाढते आणि कमरेची चरबी वाढते, लोअर बॉडीवरची, मांड्यांवरची वगैरे चरबी भयानक वाढते. फॅट, पोट, भूक कंट्रोल करायची आहे, मांड्या कमी करायच्या आहेत आणि त्यासोबतच मेटाबॉलिझम देखील वाढवायचं आहे. तर असे कोणते पदार्थ आहेत तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जे खाऊन तुम्ही तुमचं पोट, सगळी चरबी कमी करू शकता, भूक देखील कंट्रोल करू शकता आणि तुमचं वजन देखील नियंत्रणात ठेवू शकता? तर स्वयंपाकघरातले असे 5 पदार्थ जे तुमची भूक कमी करतील, भूक कंट्रोलमध्ये ठेवतील आणि तुमची चरबी वेगाने कमी करायला तुम्हाला गॅरंटीड मदत करतील. असे 5 सोपे पदार्थ आपल्या घरामध्येच अवेलेबल आहेत. त्यासाठी बाहेरचं काही आणायची गरज नाही. मग बरेच विचारतात की सप्लिमेंट घेऊ का, गोळ्या औषधं घेऊ का? तर काही गरज नाहीये. आपल्या आहारामध्येच अशा गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर तुमचं फॅट डिपॉझिशन कमी व्हायला आपोआपच सुरुवात होते. तुमचं पोट कमी व्हायला सुरुवात होते आणि त्यासोबतच तुमचं वजन देखील वेगाने कमी व्हायला सुरुवात होते. मग मंडळी, तुम्हाला देखील तुमचं फॅट डिपॉझिशन कमी करायचं असेल, फॅट स्टोरेज कमी करायचं असेल, फॅट नियंत्रण ठेवायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लगेच तुमच्यासोबत मी ते 5 पदार्थ शेअर करणार आहे. हे तुम्हाला फॉलो करायचे आहे. तुमच्या आहारामध्ये कशा पद्धतीने घ्यायचे, कोणते पदार्थ आहेत ते आता व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, आतापर्यंत मी बरेच डाएट प्लॅन, बरेच वेगवेगळे टिप्स, वेगवेगळे एक्सरसाइजेस, असे खूप सारे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेत. त्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. तुमचे चांगले रिझल्ट बघून, तुमचे पॉझिटिव्ह कमेंट्स बघून मला खरंच खूप छान वाटतं आणि खूप छान मोटिवेशन मिळतं असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. खरंच खूप धन्यवाद. चला तर मग आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच वेगवेगळे कंटेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहे. चला तर मग आता आपल्या सुरुवात करूयात आपल्या त्या 5 पदार्थांना जे तुम्हाला आहारामध्ये घ्यायला सुरुवातच करायचे आहे, जेणेकरून तुमचं फॅट डिपॉझिशन कमी होईल. सगळ्यात पहिला पदार्थ नंबर 1 तो म्हणजे लसूण. हो मंडळी, लसूण आपल्या घरामध्ये सगळ्यांकडे अवेलेबल असतो. लसूण खाणारी क्वचित काही मंडळी असतील, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे बरेच लोक आहेत, जे महाराष्ट्रीयन लोक आहेत ते सगळे लसूण खातातच. लसूण हा एक फॅट कमी करणारा उत्तम असा पर्याय आहे. तो घ्यायचा कशा पद्धतीने? रोजच्या आहारामध्ये लसूण वापरतोच. फोडणीत, रोजच्या पालेभाज्यांमध्ये, डाळीमध्ये, मेथी, पालक अशा पालेभाज्यांमध्ये सगळ्यामध्ये आपण लसूण हा वापरतोच. लसूण हा एक बेस्ट पर्याय आहे जो तुमची भूक नियंत्रणात ठेवतो आणि तुमची चरबी जाळण्यासाठी तुम्हाला मदत करतो. असा हा लसूण सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतो. कारण लसूण जर तुम्ही भरपूर भाज्यांमध्ये घालत असाल तरी तुमचं थोडं खाल्लं तरी बरं चांगलं पोट भरतं. त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतं, इन्सुलिन नियंत्रणात राहतं. लसणामध्ये ॲलेसिन नावाचा घटक असतो जो तुमची भूक कंट्रोलमध्ये ठेवतो आणि तुमचं इन्सुलिन कंट्रोलमध्ये राहतं. या सगळ्याचा फायदा तुमच्या वजनासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होते. त्यामुळे रोजच्या पालेभाज्यांमध्ये, रोजच्या डाळींमध्ये, ज्या भाज्यांमध्ये लसूण तुम्हाला ऍड करता येईल त्या भाज्यांमध्ये लसूण तुम्ही ऍड करू शकता. बरेच आता तुम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ देखील पाहिले असतील, बरेच लोक तर लसूण कच्चा खातात वेट लॉस मध्ये. कच्चा खाणं तर आपल्याच्याने काही होणार नाही, पण अशा पद्धतीने भाज्यांमध्ये ऍड करायला अजिबात विसरू नका. पदार्थ दुसरा सिनेमन म्हणजे दालचिनी. दालचिनी स्टिक तुम्हाला आपण बऱ्याचदा आपल्या मसाल्याच्या डब्यांमध्ये पडलेली असते. आपण तिचा वापर जास्त करत नाही. कशा पद्धतीने वापर करायचा, कशासाठी वापर करायचा काहीच माहिती नसतं. कधीतरी एखादा वेगळा पदार्थ चुकून काही बनवला, बिर्याणी वगैरे, तर त्याच्यामध्ये फक्त आपण ऍड करतो. पण नाही, दालचिनीचा वापर करून तुम्ही देखील तुमची भूक कंट्रोलमध्ये ठेवू शकता, तुमचं वजन वेगाने कमी करू शकता. कशी घ्यायची दालचिनी? तर दालचिनीचा तुम्हाला चहा बनवायचा. पाण्यामध्ये तुम्हाला दालचिनीचा एक तुकडा टाकायचा, चांगला मोठा, चांगलं उकळू द्यायचं आणि हे पाणी तुम्हाला दररोज उपाशी पोटी पिऊ शकता किंवा दुपारच्या जेवणानंतरही पिऊ शकता. हे पाणी, दालचिनी जे आहे, दालचिनीचं पाणी, दालचिनीचा चहा त्याला तुम्ही म्हणू शकता, ती तुमची भूक कंट्रोल करते.
इन्सुलिन स्पाइक, ब्लड शुगर लेवल सगळं कंट्रोल करते. तर ह्याचा भरपूर चांगला बेनिफिट होतो आपल्या बेली फॅटसाठी. बेली फॅट वरती जी आपली चरबी साठलेली असते ती सगळी कमी करण्यासाठी. दालचिनीची पावडर देखील तुम्ही वापरू शकता आणि दालचिनीचे स्टिक देखील वापरू शकता. दालचिनीची पावडर थोडीफार तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये देखील ऍड करू शकता. चव त्याची चांगली असते. पुढचा आपला पदार्थ तिसरा तो म्हणजे आलं. आलं तर आपल्याला सगळ्यांना चहामध्ये टाकून पिलेलं आलं तर खूप आवडतं. आल्याचा चहा आपण भन्नाट बनवतो आणि पीत देखील असतो. आलं हे आपल्यासाठी खूप जास्त उपयुक्त आहे. तुम्ही माहीतच असेल, आतापर्यंत भरपूर वेळा ऐकलं असेल. फॅट बर्निंगसाठी आलं देखील खूप महत्वाचं आहे आणि खूप मदत करतं तुमची भूक कंट्रोल करायला, बेली फॅट जाळायला. घ्यायचं कसं तर 1 ते 2 इंच आलं घ्यायचंय तुम्हाला. ते चांगलं ठेचायचं आहे. ठेचून त्याचा जो अर्धा ते 1 चमचा जो ज्यूस निघतो, तो ज्यूस तुम्हाला दररोज 1 चमचा ज्यूस आल्याचा प्यायचा आहे. हा तुम्हाला पाचक म्हणून काम करतो. आयुर्वेदिक दृष्ट्या आलं खूप महत्वाचं असतं. आणि काय करायचं, आल्याचा तो रस पिल्यानंतर काय होतं, तुमची भूक कंट्रोलमध्ये राहते. आलं पाचक म्हणून काम करतं, तुमचं पचन सुधारतं आणि तुमचं डायजेशन, तुमचं पचन चांगलं झाल्यामुळे अन्नाचं जे रूपांतर आहे ते चरबीमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे देखील फॅट शरीरावरती साठत नाही. तर असा हा तिसरा आणि सोपा आपला पदार्थ आहे. तीनही पदार्थ तुम्हाला सांगितलेले तुमच्या घरात अवेलेबल असतात. इतका सोपा साधा उपाय करून जर आपली फॅट जळणार असेल तर आपण का मागे फिरायचं, आपण हे उपाय करून बघितलेच पाहिजेत. नेक्स्ट आपला पदार्थ चौथा तो म्हणजे बडीशेप. बडीशेप आपण का खातो, तर जेवणानंतर आपण पाचक म्हणूनच बडीशेप खात असतो. कारण बडीशेप ही पचन चांगलं सुधारण्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते. म्हणूनच आपण प्रत्येक जेवणानंतर बडीशेप खातो, कारण आपलं पचन चांगलं व्हावं. आता बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहीतच नसतात. आपण फक्त ट्रेंड म्हणून किंवा जस्ट आपल्या हॉटेलमध्ये वगैरे सर्व्ह करतात म्हणून आपण खात असतो, पण तसं नाहीये. बडीशेपचे खूप खूप चांगले आयुर्वेदिक गुणधर्म आहेत जे तुम्हाला चरबी जाळायला मदत करतात. तर बडीशेपमध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुम्हाला वेट लॉस मध्ये हेल्प करतात. तर बडीशेप कसं घ्यायचं, तुम्हाला 1 चमचा बडीशेप 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला भिजत टाकायची आहे आणि ती थोडीशी उकळून घ्यायची. दररोज जेवणाच्या आधी तुम्हाला अर्धा तास बडीशेपचं हे पाणी प्यायचंय. तुमची भूक कंट्रोलमध्ये राहते, तुम्हाला जास्तीची भूक लागत नाही. बडीशेपचं पाणी पिल्यामुळे तुमचे ऑलरेडी थोडंसं पोट भरल्यासारखं होतं आणि जेवणाच्या टायमिंग कडून तुमच्याकडून कमी कॅलरी खाल्ल्या जातात. आणि ही बडीशेप भूक तर नियंत्रणात ठेवतेच, पण याच्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे तुमचं फॅट कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बडीशेपचं पाणी तुम्हाला खूप उपयुक्त ठरतं. हे पाणी तुम्ही जेवणाच्या आधी जसं घेऊ शकता तसं अर्धा तास जेवणानंतर देखील घेऊ शकता. त्याने देखील तुम्हाला अजून डबल बेनिफिट होईल. तुमची साठलेली चरबी देखील जाळेल आणि तुमच्या अन्नाचं रूपांतर फॅट मध्ये किंवा अन्नाचं रूपांतर आपलं जे चरबीमध्ये रूपांतर होतं ते थांबतं. जसं की आता थायरॉइड, पीसीओडी, डायबेटिक्स वाल्यांना भूक कंट्रोल होत नाही, तर त्यांच्यासाठी हा एक घरगुती उपाय आहे भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वेगाने वजन कमी करण्यासाठी. अगदी बेस्ट पर्याय आहे. आयुर्वेदिक आहे, तर तुम्ही देखील तो घेऊ शकता आणि तुमची भूक नियंत्रणात ठेवू शकता. आता आपला शेवटचा पदार्थ पाचवा तो म्हणजे पिवळी हळद. म्हणजे आपली हळद आपल्या घरामध्ये सगळ्यांकडे अवेलेबल असते, पण आपण फक्त भाज्यांमध्ये वगैरे ऍड करतो. तर अजून त्याचा कशा पद्धतीने उपयोग केला तर चरबी जाळायला, भूक नियंत्रणात ठेवायला मदत होईल. तर तुम्हाला जेवणाआधी किंवा नंतर चिमूटभर हळद टाकून हळदीचं पाणी प्यायचंय. हे देखील फॅट बर्निंगला, पोटाची चरबी जाळायला मदत करतं. कारण हळदीमध्ये कुर्कुमिन नावाचा घटक असतो जो भूक नियंत्रणात आणतो आणि यामुळे तुम्हाला हेल्प होते भूक कंट्रोल करण्यासाठी. रोजच्या जेवणामध्ये तर आपण हळद वापरतोच, पण त्यापेक्षा जर अशा पद्धतीने डायरेक्ट तुम्ही हळदीचं सेवन केलं तर वेट लॉस मध्ये खूप चांगली हेल्प होते. तर हे सगळे जे पाचही पदार्थ आहेत जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात, आपण डेली ते वापरत देखील असतो, पण त्याचा योग्य वापर वेट लॉस साठी कसा करायचा हे आपल्याला माहीतच नसतं. पण आता यापुढे तुम्ही अशा पद्धतीने याचा वापर करून बघा आणि नक्की तुम्हाला गॅरंटीड आयुर्वेदिक पद्धतीने हे सगळे पदार्थ हेल्प करतील भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी आणि तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी. कारण हे सगळे जे घटक आहेत ते आयुर्वेदिक आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा गुणधर्म दडलेला आहे आणि या गुणधर्मांमुळेच ते आयुर्वेदिक दृष्ट्या आपल्याला हेल्प करतात आपल्या बॉडीला तंदुरुस्त ठेवण्यासाठी. नक्की हे पाचही घटक तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून बघा आणि तुम्हाला या पदार्थांबद्दल काय वाटतं
तुम्हाला या गोष्टी माहित होत्या का? तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता तुम्हाला हे घटक फक्त घ्यायचे आहेत आणि तुमच्या पोटाची चरबी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे. भूक नियंत्रणात राहिली तर सगळं पॉसिबल आहे. भूक जर आपल्याला कंट्रोलच होत नसेल तर वजन कमी करणं देखील तितकंच अवघड वाटतं. पण असे पदार्थ आहेत जे तुमची भूक नक्की नियंत्रणात ठेवतील. ते फक्त तुम्ही आजपासूनच घ्यायला सुरुवात करा. हे चॅलेंज घेण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर आत्ताच कमेंट करा, येस आय एम रेडी. चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा. बाय.